हिंदी आणि एक मराठी दिली असं खाल्लं सांगायचं. कोविड-19 के जो कार्यकाल है, ये कार्यकाल में महाराष्ट्र शासन ने बहुत सारे विद्यार्थियों के लिए उपायोजना रवाई है कि जो इनको रिलीफ मिल सके, लेकिन कुछ मुख्याध्यापक, संस्था चालक विद्यार्थियों को जबरन फी वसूली के लिए या फिर और कुछ कारणों की वजह से पैसे उखाड़ने के लिए उनको परेशान कर रहे हैं। ऐसे परेशान करने वाला ऐसा हादसा कल परसों शेगांव में घड़ा है। जो भिलंगी नाम का विद्यार्थी है, उसके डॉक्यूमेंट लेने के लिए वो गया था, तो उस वक्त मुख्याध्यापक ने उन्हें कहा है कि तूने जान भी अगर दी तो मुझे फ़र्क नहीं पड़ता, और तू लगे तो मेरे मुख्यमंत्री से कंप्लेन कर, मेरा कुछ नहीं होगा। ऐसे मुजोर अधिकारी जो विद्यार्थियों को हतबल करके उनको आत्महत्या को प्रेरित कर रहे हैं, ऐसे कर्मचारियों पर जल्द से जल्द कार्रवाई हो, इसलिए हमने ये प्रहार प्रशासन की आंखें खोलने के लिए ये आंदोलन किया है, आज का 3D आंदोलन। अगर इससे भी आँख इनकी खुलती नहीं और संबंधित अधिकारी पर कार्रवाई होती नहीं, तो प्रहार संगठन इससे भी बड़ा आंदोलन करेगी और इनको अपने कानून हाथ में लेकर कार्रवाई करेगी। ठीक आहे आला आपलं बी शॉपमध्ये मराठी बोला. काल परवा इथं शेगाव ITI कॉलेजमध्ये एक विद्यार्थी आहे भिलंगे म्हणून, त्याला शाळेच्या डॉक्युमेंटची गरज पडली होती. तो मुख्याध्यापकांना भेटला, मला डॉक्युमेंट पाहिजेत म्हणून. असं त्यांनी ज्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस मुख्याध्यापकांनी त्याला कागदपत्र देणार नाही, तुला जे वाटते ते करून घे, आत्महत्या जरी तू केली तर मी तुला कागद देणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेऊन, किंवा माझी तक्रार तू मुख्यमंत्र्याला जरी केली तरी माझं काही कोणी करू शकणार नाही, मी तुला कागद देणार नाही, अशी भूमिका घेतली आणि त्या विद्यार्थ्याला आत्महत्येस हतबल केला आहे. अशा घटना वारंवार जर घडत असल्या, किंवा या मुख्याध्यापकाचा या पूर्वही इतिहास असाच आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा, या शिक्षकाची कोठार कारवाई जर झाली नाही या शिक्षकावर, तर प्रहार संघटना यापेक्षा तीव्र आंदोलन करेल. आज हे 3D आंदोलन केलं, उद्या प्रत्यक्ष एखाद्या कर्मचाऱ्याला जर हे करायचं, कायदा हातात घेऊन काम करायचं काम पडलं, ते प्रहार संघटना करायला मागं पुढे पाहणार नाही. कर्मचारी झाला म्हणतात नाही